त्यांनी पाणीही विझवलं आणि नंतर आम्ही नाही खाली म्हणजे क्रॅक झालं ना तेव्हा धडकल्या बरोबर त्याचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्या बरोबर असं म्हणजे ते इतका मोठा स्फोट झाला ना खूप घाबरलेला आम्ही पलीकडे गेलेलो नंतर पोलिसांनी म्हणजे आले आम्हाला म्हणजे पाणी आणायला लावलं आम्ही बादलीने पाणी आणलं ते टाकलं आणि त्यांची बॉडी अशी साईडला उडून पडलेली ते आम्ही प्रत्यक्षात पाहिली आणि ते फक्त त्याचे ते असं वरचं मुंडकं होतं ना ते दिसलं नाही खालची निम्मी बॉडी होती आणि ती अशी पूर्ण अशी मोठी अशी फुगलेली बॉडी होती आणि आम्हाला म्हणजे असं सारखं येतच नाही कपडे वगैरे काहीच नव्हतं हाय अशी बॉडी म्हणजे फक्त बॉडी होती आणि पांढरं शुभ्र सगळं असं फुगलेली बॉडी होती आणि ते नंतर आले मग आम्ही नवीन कापड हे ब्लँकेट दिलं आणि गुंडळून नंतर त्यांनी हे चांगलं 15-20 मिनिटं तरी असं म्हणजे ते स्फोट चाललेला. काही प्रत्यक्षदर्शी महिला आहेत त्या सांगतायत की नेमकं काय काय घडलं आणि त्यांनी सुद्धा तिथं म्हणजे स्थानिकांनी सुद्धा मदतीचा प्रयत्न केला ज्यावेळेला उडून पडले ना ते काही आज सुद्धा त्यांना करता आलं नसेल ते खूप दुःखद व्हायचं. पावणे 9च्या दरम्यान विमान आला आम्ही पाहिलं असं पलटी घेत चाललं होतं ते आणि खाली असं धडकलं आणि त्याबरोबर ते बॉड्या दोन्ही पण बाहेर पडल्या चेहरा तर काहीच दिसत नव्हता फक्त अशी बॉडी चेहरा काहीच दिसत नव्हता बॉडी फुगलेला होता त्यातच बॉडी होती मग ते नंतर नाशी साईडला ते स्फोट झाला आणि उडून पडल्यानंतर बॉडी पडली म्हणजे अशी हीच झालेली बॉडी डेड बॉडी पडली बॉडी म्हणजे असं दादाची बॉडी काढताना आम्ही दादा आहेत ना गॉगलवर आणि वॉचवर ओळखलं दादाच आहेत म्हणून मग ती पहिली दादांची बॉडी काढली आम्ही पहिली दादांची बॉडी काढली किती वाजता 8:45 बरोबर 8:45 तुम्ही स्थानिक असते हा इथले स्थानिक आहे सांगा काय विमानाने सकाळी 2 गिरट्या घातल्या एकदम खालून विमान गेलं आणि ज्यावेळेस टेकअप होणार त्यावेळेस क्रॉस मध्ये चालतं क्रॉस होऊन खाली दापोटी सोडून खाली पडलं आणि डायरेक्ट स्फोट झाल्यानंतर 2 बॉड्या बाहेर पडल्या होत्या त्यातल्या असं नक्कीच जे स्थानिक नागरिक आहेत जे विमानतळाच्या शेजारी गोजूबावी मुंगावे या गावातील हे नागरिक आहेत आणि खऱ्या अर्थाने यांनी जी घटना 8:45च्या दरम्यान घडली आहे असं सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षदर्शींनी या नागरिकांनी खऱ्या अर्थाने ही घटना पाहिलेली आहे आणि एकंदरीतच सकाळी 8:45च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात सभा होत्या आणि खऱ्या अर्थाने 9:30ला ह्या सभा चालू होणार होत्या परंतु 9 वाजता 8:45च्या दरम्यान हे विमान जे उपमुख्यमंत्री अजित पवार असणारे विमान खऱ्या अर्थाने बारामती विमानतळावरती आले आणि 9:15 वाजता ही घटना घडली. साहजिकच जे बारामतीमधील नागरिक आहेत हे मोठ्या प्रमाणावरती हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत आणि साहजिकच मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक